ब्रेकनंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा लॉंग मार्च पोलिसांनी रोखलाय। पुढील गेटवर आंदोलन करू द्या नाही तर ठिय्या करू अशा शब्दात मोर्चा रोखल्यानं मोर्चेकरी आक्रमक झाले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील गेटवर आंदोलन करा पोलीस प्रशासनाचं मोर्चेकऱ्यांना आवाहन पाहायला मिळते। जिंदाबाद 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 शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद। पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे, या अगोदरचे अनेक मोर्चे हे समोरच्या गेटच्या समोर झालेले आहेत। छोट्या छोट्या संघटनांचे मोर्चे त्या ठिकाणी झालेले आहेत। काल परवाचे मोर्चे त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन झालेलं आहे। हे सर्व आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे, आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी हे आंदोलन करू द्या, ही आमची विनंती आहे। जोपर्यंत मागण्या आमच्या सुटत नाही किंवा जोपर्यंत मागण्या पदरात पडत नाही तोपर्यंत हे आंदोलन इथून हलणार नाही। भले 10 दिवस झाले 15 दिवस झाले हे आंदोलन या ठिकाणी ठिय्या मानून राहील। भाजपामुळे आपला पराभव झाल्याचा गंभीर आरोप समाधान सरवरकरांनी केलाय। भाजपमधील एक टोळी पराभवासाठी काम करत होती। शिंदेच्या शिवसेनेच्या समाधान सरवरकर यांनी हा आरोप केलाय। नाही, मला असं वाटतं मित्रपक्षाकडनं जागा राहिला नाही। मित्रपक्षामधले काही एक टोळी आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आपण दोष देऊन काही हरकत नाही, त्यांच्यातली काहीतरी एक टोळी आहे। भाजपचे कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं होतं, पण एक टोळी जी आहे ज्यांनी लोकसभेपासून लोकसभा असून दे, विधानसभा असून दे आणि कॉर्पोरेशन, फक्त आम्हालाच नव्हे तर स्वतःचे उमेदवार सुद्धा या महापालिकेत कसे पाडता येतील यासाठी देखील हे प्रयत्न करत असतात। आणि ह्यांचं फक्त एकच वर्चस्व आहे की आम्ही या ठिकाणी राहायला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त कोणी या विधानसभेत दिसायला नाही पाहिजे। याबद्दल स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीने कोणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल। परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता। प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलतायत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे। परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो। शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपच करणार, अजून मोठे गेम होणार आहेत असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करणार हे मागेच सांगितलं होतं। अजून खूप खेळ आहे, आता तुम्ही लोक अजून जवळ आता काही जास्त दिवस नाही आहे, हे तुम्हाला येत्या आठवड्यातच हे सगळं खेळ चालला जाईल। आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाऊसमध्ये आहेत, आता किती आपल्या राज्यातले उद्योगपती तिकडे गेले आणि त्यांना तिकडे आणणार, मग त्याचं चालला खेळ। पण दिल्लीवरून मुख्यमंत्र्याला आदेश चाललेला आहे की मुंबईचा महापौर भाजपच होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं ऐकलं जाणार वगैरे, आता मी तुमच्या पेपर आणि माध्यमात ऐकतो आहे। पण अजून मोठे गेम होणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। येत्या 8 दिवसात खूप उलटफेर होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।